रामकृष्ण हरी. आमच्या गावचे पंढरीचे निष्ठावंत वारकरी विष्णू बाप्पा कोले हे पंढरीची नियमाने वारी करतात आणि वारी करता करता त्यांना खूप असा सुंदर छंद लागला की तुळशीची माळ सुद्धा बनवतात. एक काळ काहीतरी परमार्थात जावा हा एक त्यांचा उद्देश आहे आणि म्हणून अशी ओरिजिनल तुळशीची माळ तयार करून एखाद्या वारकऱ्याला निष्काम म्हणजे निशुल्क वारकऱ्याला ते देत असतात. अनेक दिवसापासून वर्षापासून ते हे कार्य करत आहेत. आपण विचारू त्यांना, याच्यामध्ये तुम्ही काही लोकांकडून पैसे माळ बनवल्यानंतर काही मोबदला घेता का तुम्ही माळ बनवता, त्यांच्याशी आपण या ठिकाणी बातचीत करू. ही एक माळ बनवाय बाप्पा तुम्हाला किती वेळ लागतो? समजा एक दिवस जाते किंवा दिवसात 2 बी होतात ना कधी कधी. आपल्या आपल्या बसण्यावर आहे. बरे, माळ बनवण्याकरता तुमच्याकडे काही त्या दुकानदारासारखं साहित्य नाही. कशा पद्धतीनं तुम्ही हे मणी तयार करतात? हे काय आपला एक खिळा बनवून घेतला शिड्याकून, त्याला 10-5 रुपये देऊन आपलं खिळा जिबाळी हे असलं साहित्य करून घेतलं. अडकीत ऐकत घेतला हे. डॉक्टरला म्हणलं मला तुम्ही एक ही पेटी द्या अशी. डॉक्टरने दिली तशीच, म्हणजे सामान पडत नाही तिकडं. आपल्या पद्धतीनं समजा साहित्य तयार केलं, त्याच्यावर मणी तयार करून गंगाला गेल्यावर आपलं ते काष्ट सापडत येत. गोदावरीला आपल्या लोक आणून टाकतात गावातील. हो, आणि असं कोणी घरून न्या म्हणल्यावर येत नाही. मी ते घरून नेणारा म्हणतो मग द्या मला माळी. लगेच कुठं माळ आहे, आपल्याला बनन तसं बनवतो आपण हे असं. आता एवढ्या माळी बनवून तुम्ही वार करायला देता समजा. हो, मग हे केवढ्या एक विकता समजा? नाही अजून कोणाचाच एक एमपी घेतली नाही आपण. जेव्हा आपल्याला नाहीच धकायला तेव्हा कोणी नाहीच द्यायल्यावर घरून मग म्हणता विचार करू समजा. हो, सध्या वारकऱ्याची सेवा म्हणूनच एक परमार्थ त्याला बी आठव तेवढाच. आपल्याच्या बी हातानं कवा तरी एवढं घडावं हे आपला काळ परमार्थात कसा जावा या पद्धतीनं. आपण काय तिकडे बसू शकत नाही, तिकडे मस्त गर्दा आहे, त्या गर्द्यात बसू शकत नाही. रस्त्याला रिकाम्या टावळ्या करू शकत नाहीत. त्याच्यानं बसलेलं इथं बरं आहे ना. दिवसातला आपला 4-5 घंटे तुम्ही ह्याच्यात घालता. एक साधनाच ही एक वारकऱ्याची सेवा आहे. चांगल्या पद्धतीनं बाप्पा माळ बनवतात आणि वारकऱ्याला पंढरपूरमध्ये जे त्यांचे वारकरी असतील, गावामध्ये जे काही निष्ठावंत वारकरी आहेत, गावात आता बऱ्याच गेले, बऱ्याच जणांना त्यांनी दिलेले आहेत. मलाही एक त्यांचा देण्याचा विचार आहे, पण तुमच्या पप्पाला दिली, आमच्या वडिलांना एक माळ दिलेली आहे. सुंदर कार्य बाप्पाचं आहे आणि सुंदर हाताने सुद्धा मणी, पण अगदी काटेकोरपणे त्याला आकार आणतात आणि हे माळ बनवण्याचं कार्य करतात. अशी सेवा त्यांच्याकडून घडावी. बाप्पा यांनी या सुंदर अशा माळी बनवलेल्या आहेत आणि बनवत असतात आणि वारकऱ्याला ते सप्रेम भेटच म्हणा एक प्रकारे देत असतात. ही आमच्या बाबाच्या गळ्यातली माळ सुद्धा बाप्पानीच बनवली, नाही तशीच म्हणजे मोफतच देऊन टाकलेली आहे. तशी ते सर्वांना मोफतच देतात. सुंदर प्रकारची माळ, अगदी जसं काही मशीनवर बनवलेली आहे. त्यांच्या गळ्यामध्ये सुद्धा 2-3 माळी आहेत, अगदी त्या सुद्धा त्यांनीच बनवलेल्या आहेत. ही त्यांनीच बनवलेली आहे आणि आता ही नवीन माळ त्यांनी बनवलेली आहे आणि त्यांचा मला देण्याचा तो विचार आहे. आता बाप्पा काहीच घेत नाहीत, काय देऊ त्याशी व्हावी उतराई. बाप्पानी ही तुळशीची अगदी बाप्पाकडली माळ म्हणजे एकदम शुद्ध 100% तुळशीची माळ आहे. पुन्हा गंगात बुडालेल्या तुळशी आणि पुन्हा गोदावरी मातेच्या पवित्र तीर्थामध्ये जे गावातील लोक तुळशी वृंदावन म्हणजे ते तुळशी जुनाट झाल्यानंतर ते रोपटं आणून टाकतात. जुनं झाल्यानंतर ते बाप्पा तिथून उचलून आणतात गंगेतलं आणि पवित्र तीर्थामधली अगदी तुळसच पवित्र आणि त्याच्या गोदावरी माता पवित्र, त्याच्यातली आणलेली ही माळ आणि अशा बनवतात. आणि या ठिकाणी बाप्पांनी ही माळ मला दिलेली आहे, त्यांची मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. रामकृष्ण हरी.